सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ। ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला। नांदूर मधमेश्वर धरणातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील शेकडो शेतकरी, महिला व पुरुष आक्रमक झाले असून उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकरी नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी घेण्यासाठी निघालेले असताना यावेळी या शेतकऱ्यांना येवला व लासलगाव पोलिसांनी अडवले आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटताना दिसत आहे। वैजापूर तालुक्यातून पाटबंधारा विभागातील एक शेतकरी असून आम्ही हक्काचं पाणी 11 TMC आमचं नाशिक येथे निफाड इथून असून ते सुरू करण्यासाठी आम्ही अनेक 8 दिवसापासून आंदोलन करत आहे। तरी प्रशासनाला आमची कुठलीही काळजी नाही। हंडा मोर्चा केला, बादली केला, जल भरो केला। आज आमचा जलसमाधी आंदोलन असून निफाडीत आम्ही मार्गस्थ होत असताना प्रशासनाने आमच्यावर गळचेपी करून आम्हाला येवला येथे पोलीस स्टेशनला डांबून ठेवला आहे। त्यामुळे या प्रशासनाचा मी निषेध करतो आणि सर्व या तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो का आज आम्ही ज्या कामाला चाललो आहे तोपर्यंत आम्ही अन्न आणि पाणी त्याग आंदोलन येथेच चालू ठेवणार आहे। याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला तो योग्य तो न्याय द्यावा। विनंती प्रशासनाला, आम्ही आक्रोश मोर्चा केला, हंडा मोर्चा केला, बादली मोर्चा केला, तरी आमची काही दखल कोणी घेतली नाही। आज आम्ही जेल मोर्चा ठरला तर आम्हाला इथं पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं। प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे, आम्हाला महिलांना खूप त्रास होतो। लांबून लांबून आम्ही पाणी आणतो, पाणी बादली सोडून येत नाही। मोटर चालू केली तर त्याच्यात सगळं गढूळ पाणी येतं। आमच्या हक्काचं 11 TMC पाणी आम्हाला द्यावा आणि आमच्या पाटाला पाणी सोडा। तुम्ही उजा आणि डावा कॅनल चालू केला, आमच्या कॅनलनं एस कॅनलनं तुम्हाला काय केलं? आज आम्ही आमचे जनावरं आणि माणसं इतके तळमळ करते। 8 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, आमची कोणाच दखल घेत। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार। डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था। स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ। ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव। संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।